हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण रूपा रूपा पाहता लोचने रूपा रूपा पाहता लोचने रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले मो साधने सुख झाले मो साधने सुख झाले मो साधने सुख झाले ओ साधनी सुख झाले मो साधने सुख झाले मो साधने सुख झाले ओ साधनी सुख झाले मो साधने तोहा विठ्ठल बलबा वालकडे महाराज तोहा तोहा विठ्ठल बलबा सुकृताची
आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बजबा तुहा तुहा माधव बजबा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी ओहा विठ्ठल ओहा माधव सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा तुहा विठ्ठल बलबा तुहा माधव बलबा जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हॅलो 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 उपजोनिया पुढते येवो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजनिया पुढते हो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढते येवो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजनिया पुढते हो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काया कवड काही काया कवड काही काया वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखी सुखे घालू हंबरे सुखे घालू हंबरे सुखे घालू हंबरे एकमेका रे हमी घालू बरे मुखे घालू बरे मुखे घालू बरे वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही कवड काही काल्या कवड काही काल्याचे कवड काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम तुका म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
नाही वैकुंठे तो ऐसे नाही कवड काही कार्याचे कवड काही कार्याचे कवड काही कार्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे विठोबार कुमार 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 विठ्ठला 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 कुंडलिका वरद हरिनाथ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव भगवान की जय विठ्ठला 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 हॅलो हॅलो उपजोनिया पुढती येऊ वा काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही बोलू नका कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे विठ्ठल 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 कृष्ण मौली गजानन महाराज पार्वती पते हर हर छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की गुरु गजानन महाराज की उपजोनिया पुढती येऊ काला खावो दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या या या. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. पांडुरंग करू प्रथम नमन मन मन दुसरे चरण संताची या. दुसरे 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 चरण 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 दुसरे चरण संताची या. संत कृपा जाणे कसे जावी जावी बाबाजी सद्गुरुदास तुका. संत कृपा जाणे कसे जावी जावी बाबाजी सद्गुरुदास तुका. दुसरे चरण दुसरे चरण संताची या. संत कृपा जाणे कसे जावी जावी बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपा जाणे कसे जावी जावी बाबाजी सद्गुरुदास तुका. तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो आता. गजाननम ज्ञानमुनतिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जयति लोक कपीस उजागर. रामदूत तुलित बलधाम. अंजनी पुत्र पवन सुत नाम. सती रंभा जयाची माता से हो. अकराम नामे पिता बसे हो. श्री सोली गावी अवतार धरिला. नमस्कार माझा मौनी प्रभूला. उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दैभात. वैकुंठित वैसे नाही कवड काही कार्याचे उपस्थित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणाकरता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू श्री तुकोबारा यांचा काल्याचे प्रकरणातील 4 चरणाचा अभंग कीर्तन पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्याअगोदर अल्पसा परिहारतो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंधेरा महादेव संस्थान या ठिकाणी त्रिदिनी कीर्तन महोत्सव आपण अत्यंत गुणागोविंदाने जुनेगाव चिखलीकर ग्रामस्थांच्या अत्यंत प्रेरणेतून या ठिकाणी हा 3 दिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये आपण 2 कीर्तनं गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी ऐकत आहात. आपले रामेश्वर महाराज, जनार्दन स्वामी महाराज ही सर्व श्रीगुरू आचार्य परिवज्रकाचार्य श्री 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 1008 हरिचैतन्य स्वामीजी महाराज यांचे शिष्यमंडळ यांची कीर्तनं आपण या ठिकाणी श्रवण केली. आणि आज या त्रिदिनी महोत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोपाकडे आपण वाटचाल करत आहोत. ऐका, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, किंबहुना सप्ताह 12 महिन्याचा असू द्या. सप्ताह 12 महिन्याचा असला तरी काल्याच्याच कीर्तनाने त्याची सांगता होते, समारोप होते. सप्ताह कधी संपत नाही. बरेच लोक म्हणतात आमच्या गावाचा सप्ताह झाला. सप्ताह कधी होत नाही, समारोप करावा लागतो. आणि समारोप केल्यानंतर वारकरी संप्रदायाचं विधिवत त्याचं पूजन करावं लागतं आणि नंतर पुन्हा प्रारंभ केला तरी हरकत नाही. पण नियम आहे, दंडक आहे. सप्ताह 2 दिवसाचा असला तरी काल्याचं कीर्तन, 3 दिवसाचा असला तरी काल्याचं कीर्तन आणि 12 महिन्याचा असला तरी काल्याचंच कीर्तन. जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत तो सांगतेकडे वाटचाल करत नाही. म्हणून आज 2 दिवस आपण कीर्तन या ठिकाणी श्रवण केली आणि आज 3ऱ्या दिवसाकडे आपण वाटचाल करतोय. अर्थात महाप्रसादसुद्धा होऊन तयार झालेला आहे. आता ही सेवा कशा निमित्त आहे सगळ्यांना माहीत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळे लोक या ठिकाणी प्रभू भगवान भोलेनाथाचा उत्सव अत्यंत गुणागोविंदाने साजरा करत असतो. वास्तविक पाहता ही जी कीर्तनाची सेवा आहे ही आपल्याकडे नसते. 12 वर्षापासून तुम्ही मला ओळखता, मी काही तुमच्यासाठी नवीन नाही आणि मला असं वाटते तुम्हीसुद्धा माझ्यासाठी काही नवीन नाही. नाव जर सोडलं तर सगळ्याचे चेहरे चांगले ओळखीचे आहेत. कोण झोपतं, कोण जागे राहतं, आहे का नाही? सगळ्यांचे चेहरे या ठिकाणी ओळखीचे आहेत. ही सेवा श्रीकृष्ण महाराज थोलवरे बाबांची होती, बरोबर आहे. पण असं म्हणतात, जो आवडे लोकांना तोची आवडी देवाला. जो इतरांना जास्त आवडत असतो तो देवाला अतिशय प्रिय असतो. म्हणून कमी कालावधी बाबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आणि त्यांच्या संकल्पनेतून प्रारंभित झालेलं हे काल्याचं कीर्तन आज श्यामबाबाकडे आलं. काय सांगा, त्याच्या मागं आमचा नंबर लागतो. अरे असं म्हणू नका तुम्ही बाबा, हो क्षणभंगूर नाही भरवसा. हो, सांगता येत नाही. आया है सो जायेगा राव रंक फकीर. माझ्या राजांनो, एक दिवस या जगाचा, या सृष्टीचा, गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा, सृष्टीचा निरोप घ्यावा लागतो. हे विधीचं विधान आहे. सांगू तुम्हाला, सांगतो ऐका. 1 तास काल्याचं कीर्तन करीन, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवतो, मोठ्यांची यादी उघडा मग तुमचे लेटराचे पानं चोळा. ऐका. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. जास्त भी नाही. मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए, पड़े काल के फांसी. जब का जब तड़ा खाबे, तू क्या जाने लड़का बे. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर मर गए सहस्राठ्यासी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. जब का अजब तड़ा खाबे, तू क्या जाने लड़का बे. बघा, मोठ्यांची यादी आपल्या डोळ्यासमोर ठेवली. ही मोठी जर जात असतील तर मला असं वाटतं आपण किती दिवस राहायचं या कष्टकरी कलियुगात. माऊली महाराज, पठाडे महाराज, आपले लखडे महाराज, जास्त दिवस जीवन जगल्यापेक्षा कमी दिवस जगलेली माणसं कधी चांगली आहेत. जास्त दिवस जगल्यापेक्षा लवकर मेलेली माणसं कधी चांगली आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं? जास्त दिवस जगून पहा तुम्ही तुमच्या घरात. तुमच्या घरातले लोक तुम्ही मरण्याचा नवस करत असतात. आता हे कसं शक्य आहे? शक्य आहे महाराज. ही पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे, पिढी आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बांधलेल्या घरामध्ये जास्त दिवस जगून पहा. तुम्ही मरण्याचाही लोक नवत करत असतात. म्हणून शास्त्रकार वर्णन करतायत, सज्जनांनो, या कष्टकरी कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं कधीच चांगली आहेत. कोणत्या युगात राहतो आपण? आपण मृत्यूलोकात राहतो आणि या कलियुगात राहतो. बघा ना तुम्ही, हाडाची काळं रक्ताचं पाणी करून स्वतःचं घर आपण उभं करतो. काही काल तुमच्यावर असा बेतलेला असतो की शेताच्या कडेला तुमचं घर असतं, लाकडाचंच असतं ते. असं मस्त तुराट्या पाट्याचं बांधलेलं असतं. पाऊस येतो, पावसानं भिजल्या जातं. टिनाच्या नळ्यातून पाणी सगळं घरामध्ये येतं. तुम्ही लहान असता माझ्या राजानं, खूप लहान. तुमची आई तुम्हाला तिला मांडीवर घेते आणि त्या टीन पत्राच्या नळ्यातून येणारं पाणी, ते थेंब माझ्या बाळाला, माझ्या बाळीला लागू नये याकरता ती आपल्या मायेच्या पदराखाली तुम्हाला झाकत असते. कशा करता? आज माझा बंड्या छोटा आहे, आज माझी बंडी छोटी आहे. बंडी समजते ना? आज माझा मुलगा छोटा आहे, आज माझी मुलगी छोटी आहे. काही कालांतराने हेही दिवस निघून जातील. ती छोट्याची मोठी 100% होणार आहे. पण आम्ही टीन पत्राच्या घरामध्ये राहतो, आम्ही काळ्या कुपाटाच्या घरामध्ये राहतो. पण आमचा बंड्या टीन पत्राच्या घरात राहता कामा नये. मग काय करतात? हाडाची काळं करतात, रक्ताचं पाणी करतात, दिवसाची रात्र करतात. असं म्हणतात ओव्हरटाईम जॉब करतात. हो, ओव्हरटाईम जॉब करतात. 15,000 रुपये पगार आहे ना बाबा तुम्हाला, मग त्याच्यावर समाधान का मानत नाही? त्याला विचारलं, 15,000 पगार आहे तुम्हाला? हो महाराज, 15,000 पगार आहे. मग 15,000वर समाधान का नाही? महाराज, नुसतं 15,000वर जर आम्ही महिनाभर काम करत असू तर मला असं वाटतं आमचं एका महिन्यात भागत, म्हणून ओव्हरटाईम करतो. कशा करता ओव्हरटाईम करता? आमच्या मुलाला आम्ही सिमेंटच्या पक्क्या घरामध्ये टाकतो, अशी आमची इच्छा आहे म्हणून ओव्हरटाईम करावा लागतो. आम्ही कुळाच्या घरात राहिलो ना, ऊन वारा पाणी याचा आश्रय घेतला आम्ही, याचा वारा सोसला आम्ही सज्जनांनो. याकरता आमची मुलं मुली उन्हात अनात राहू नये याकरता आम्ही कुठंतरी पक्क घर बांधण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतंय आपण हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करतो आणि एक दिवस शेताच्या कडेला असलेलं घर तुमचं गावात मेन पॉईंटवर जातं. ऐका, माझा मुद्दा नीट लक्षात ठेवा. या कष्टकरी कलियुगामध्ये जास्त दिवस जगल्यापेक्षा लवकर मेलेली माणसं कधीही चांगली. का म्हणता श्याम महाराज तुम्ही असं?
मी तुम्हाला सांगितलंय, जे पक्कं घर तुम्ही बांधलं त्या घरात जास्त दिवस तुम्ही जगून पहा, तुमच्या मरण्याचा नवस केला जातो. बघा, नवस केला जातो. नवस केला जातो. कसा नवस केला जातो? एखादा खाटक जर एखाद्या बोकड्याला दररोज हिरवा चारा खाऊ घालत असेल, बाळूबा, एखादा खाटक जर एखाद्या बोकड्याला हिरवा चारा खाऊ घालत असेल, तर त्या बोकड्यानं विचार केला पाहिजे, हा चारा आपल्यासाठी नाही, आपल्या मालकानं कोणाचा तरी नवस केला, एक ना एक दिवस आपल्याला या लोकांकरता हलाल व्हायचा आहे. म्हणून एखादा बोकड्या जर हिरवा चारा त्याला मिळत असेल तर त्यानं मोहात पडू नये की माझी तब्येत सुधारली पाहिजे, असा विचार माझ्याबद्दल माझ्या मालकानं केला असेल, त्या बोकड्यानं विचार केला पाहिजे, आज मी हिरवा चारा खातोय, नक्कीच उद्या मला कोणीतरी खाणार आहे. ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर तुम्ही बांधलेलं असतं, काबाळ कष्ट केलेले असतात, माझ्या राज्यानं ओव्हर टाईम करू करू तुम्ही बांधलेलं असतं. लहान होतात तुम्ही, पाणी येत होतं तुमच्या घरामध्ये, पण या पाण्याचा थेंब तुमच्या मुलामुलीला लागला कामा नये अशी अपेक्षा तुम्ही त्या ठिकाणी त्या काळात केली होती. कर्मधर्म सुदैवानं हाडाची काळं करून तुम्ही स्वतःचं घर बांधलं. घर बांधलं तर बांधलं, प्लस्टर केलं, स्टाईल बसवली, चांगलं घर बांधलंय. कोणी घर तुम्ही बांधलं. आता तुमचा बंड्या छोटा राहिला नाही, आता तुमचा बंड्या खूप मोठा झाला. एवढा मोठा झाला की तो बाबाला म्हणू लागला, बाबा तुम्हाला काही समजत नाही, इतका मोठा झाला. म्हणतात ना लोक, बाबा तुम्हाला काही कळत नाही. आणि मला तरी असं वाटते बहुतांश या तरुण मुलामुलीचे जास्त शब्द असतात. या ठिकाणी बऱ्याच माया बयेच वडील बसलेले आहेत, त्यांना सांगू इच्छितो. आणि तुमच्या कानावर आलेले हे शब्द आहेत. आपले वयात आलेले मुलं, आपल्या तरुण झालेल्या मुली, आपले तरुण झालेले मुलं फक्त एकच शब्द वापरतात, आई तुला काही समजत नाही, आणि बाबा तुम्हाला बी काही समजत नाही. मला सांगा, त्यांना जर समजलं नसतं तर त्यांनी तुम्हाला हे जग दाखवलं असतं का हो? पण तरीसुद्धा आईवडील म्हणतात, जाऊ द्या, माझा बंड्या कितीही मोठा असला तरी आईसाठी तो बंड्याच असतो, अर्थात छोटा असतो. विचार करतात ही लोक. हाडाची काळं रक्ताचं पाणी करून तुम्ही शेताच्या कडेपासून गावात आले, घर बांधलं माझ्या राजानो चांगलं. आज काही कालांतरानं माझ्या मुलाला सुखाचे दिवस भोगायला मिळावे याकरता स्टाईल बसवली, घर चांगल्या पद्धतीचं बांधलं, आणि त्याच घरामध्ये तुम्ही एक दिवस थुकला. नाचलेले घर, त्याच घरामध्ये तुम्ही एक दिवस थुकला. तुमच्या घरातला मुलगा म्हणतो, बाबा हे असं चालणार नाही आपल्या घरात. आता काय शब्द होते त्याचे? अरे बाबा, शेताच्या कडेला राहणारा मुलगा, हाडाची काळं केली, माझा मुला उन्हात जाऊ नये याकरता आईनं माईच्या पदराखाली त्याला झाकलं. कर्मधर्म सुदैवानं ओव्हरटाईम करून प्लॅट घेतला, चांगलं घर बांधून नेलं, हे तुमच्याकरता. तरी स्वतःचा मुलगा, बाबा थुकले कुठं? स्वतःच्या घरात. बाबानं फरशी बसवली हाडाची काळं करून, घर बनवलं हाडाची काळं करून. बाबाचाच मुलगा आहे, पण बाबाला म्हणतो, बाबा आपल्या घरात हे असं चालणार नाही. म्हणून म्हणतात शास्त्रकार, या कष्टकरी कलियुगामध्ये जास्त दिवस जगल्यापेक्षा लवकर मेलेली माणसं कधी चांगली. म्हणून एखाद्या बांधलेल्या घरामध्ये तुम्ही जास्त सहवास करा. तुमच्या घरातले लोक तुमच्याबद्दल नवस करत असतात. नवस जाऊ द्या रे, स्वतःची पत्नी सुद्धा तुमच्यासाठी नवस करत असते. बाईल म्हणती खड मरता तरी बरे, बाईल म्हणती खड मरता तरी बरे. वा, बाईल म्हणती वा महाराज. हाडाची काळं करून रक्ताचं पाणी करून बांधलेलं घर असतं तुम्ही ते. त्या घरातून तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करता, माझा मुलगा माझी मुलगी सुखात जीवन जगले पाहिजे. पण हाडाची काळं करून बसवलेल्या फरशीवर तुम्ही स्वतः ठुकता. तुमची धर्मपत्नी, तुम्ही तर नेहमी सातत्याने म्हणता, माझ्या बायकोचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अरे कोण म्हणतंय प्रेम आहे? या कलियुगात प्रेमाची भाषा करता? या कलियुगात प्रेमाची भाषा करू नये. आणि जो प्रेमाची भाषा करत असेल त्यांना समजलं पाहिजे की राजा हा कुठंतरी अजून अज्ञानी आहे. स्वतःचं घर बांधून स्वतःच्या घरात जर तुम्ही थुकत असाल तर तुमच्याबद्दल नवस केला जातो. म्हणून स्वतःची पत्नी म्हणते, बाईल म्हणती खड मरता तरी बरे, नासी येले घरे थुंकोनिया जन हे सुखात अंत
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काढीचे नाही कोणी. याच्यापासून तुम्हाला काय शिकण्यासाठी मिळतं? मला तरी असं वाटते याच्यापासून फक्त एवढं शिकायला भेटतं, दिल्या घेतल्याचे. सुखाच्या सांगती सगळा समाज तुमच्या पाठीशी येत असतो. जसं की 4 मित्र असतात ना राजाओ, 4 मित्र असतात, पण त्यातले 3 गरीब असतात. एक मित्र दररोज 2-2 हजार रुपये खर्च करतो. किती? 3 मित्राकरता वाटेल ते मित्राची हौस पुरवण्याची इच्छा व्यक्त करतो. अरे तुम्ही फक्त काळजी करू नका, मी आहे ना तुमच्याकडे. 3 मित्र असतात, 3 मित्र भिकारी असतात, 1 मित्र असतो त्यात बऱ्यापैकी श्रीमंत असतो. म्हणजे दररोजचा 2,000 रुपये खर्च करतो. काय करतो हा एक मित्र? त्या 3 मित्रांना वरच्या खिशातली 500ची नोट दररोज दाखवतो. आणि 500ची नोट पाहिल्यानंतर हे 3 मित्र त्याच्या पाठीमागं सहज जातात. असं म्हणतायत. आता माझ्यासमोर हा गुळ ठेवलेला आहे. हा माझ्यासमोर गुळ ठेवलेला आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे. म्हणून मी काय त्या माश्याला निमंत्रण दिलं का? ज्या अर्थी गुळ आहे त्या अर्थी माश्याला निमंत्रण देण्याची गरज नाही. माझा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. तुमच्या खिशातली 500ची नोट दिसली रे दिसली की तुमच्या कपटी मित्राला तुमच्या पाठीमागं बोलण्याची गरज नाही. ते संपेपर्यंत येत असतात. तसंच आहे, तसंच आहे. सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई, थोड़ा भी को, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई रे. काय म्हणतात, काय वर्णन केलेलं आहे महाराज तुम्हाला सांगू. या कीर्तनाचं चिंतन सांगण्याकरता कमीत कमी 4 तास पाहिजे, पण माझ्याकडे 1च तास आहे. मला आयोजक मंडळी सांगितलं महाराज कसं आहे, नसल्यापेक्षा झालेलं बरं. कारण आयोजक मंडळी तर पहिलेच मठावर येतात नियोजन करण्यासाठी. नंदूभाऊ कळसकर, आमचे भवर सर वगैरे आले दत्ताबा. एवढा महाराज कसं आहे, 2च कीर्तन ठेवू, आपण 3रं आटपून घेऊ. काहू काल्याचं कीर्तन आहे पा, मग काल्याचं कीर्तन करा, पण कसं बस. आता काल्याचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन 1 तासात झालेलं पुरलं. बंधनात असतं ते. सप्ताहाचा पहिला दिवस बंधनात आहे आणि शेवटचा दिवस बंधनात आहे. तुम्हाला असं वाटत असेल बंधनात म्हणजे काही गप्पा सांगायला चालत नाहीत. पहिल्या दिवशी नामाच्या व्यक्तीत दुसरं काही बोलू नये. दुसऱ्या दिवशी नाम चालेल, भक्ती चालेल, संतपर चालेल, उपदेश चालेल. 7व्या दिवशी मागणी आणि नियमाप्रमाणे काला 7व्या दिवशी, 8व्या दिवशी. याच्यामध्ये काहीही बघायला चालत नाही. पण काल्याचं कीर्तन करायचं म्हटलं म्हणजे कमीत कमी मन सोकळ्या मनाने 4 तास पाहिजे असतात. चरित्र ते उच्चारावेपासून झाली आता वेळ म्हणते आणा शिदोरा इथपर्यंत जवळपास हे 200 प्रमाण आहेत. लकडे महाराज ही एका सुईनं चरित्र उघडत जातात, म्हणजे एका सुईनं पानं उघडतात. एवढं मोठं चरित्र सांगण्यासाठी माऊली महाराज म्हणतील, हे दोन्ही माऊली महाराज म्हणतील, बाबा कुणीकडून पाला पडला. श्याम महाराजशी मोठ्या पंचायती झाल्या. 1 तास सांगितलं महाराजांना, चालू दिलं कीर्तन. लय लांबवलं कीर्तन, आहे का नाही? म्हणून ऐका, कीर्तन जाऊ द्या थोडं बाजूला. आता 2 दिवस आपल्यासाठी ही लोक नवीन होते. हे बघा ना, माऊली महाराज सापैतकर, माऊली महाराज शिंदे, एकनाथ महाराज लकडे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही आम्हाला 12-13 वर्षापासून ऐकता. सगळी चिखलीच ऐकते. चिखलीमध्ये केवढंही मोठं नियोजन असलं बाबा तर पहिला मला भेटायला येतात मंडळी. का? त्यांना माहीत आहे श्यामबाबाचा स्वभाव. मी पहिले म्हणजे ठरवत नाही याचा अर्थ असा नाही की घेत नाही. आता पहिल्यापेक्षा जास्त घेतो. गुरुजी ते पहा कसे पावराले माकडे आहे. काही काही मित्रमंडळी बराबरची असले की महाराज तुमचं तोंड वासा, म्हणजे तुम्ही आकडा सांगा तुमचं किती आहे. आमचा आकडा असा नाही. मायेप्रमाणे बहिणीप्रमाणे प्रेम करणारे या परिसरातले हे सगळे लोक आहेत. आणि तुमच्या प्रेमापोटी पैशाला काय किंमत आहे. म्हणून लहानाचं मोठं होताना तुम्ही आम्हाला या ठिकाणी पाहिलं आहे, पण आम्हालाच पाहिलं आहे. आज आपल्या अंधेरा महादेव संस्थानमध्ये 3 दिवसाची गायन सेवा, वादन सेवा समर्पित करण्यासाठी ही 3ही लोकं आलेली आहेत. पण ही आपल्याकडे अतिशय सुंदर पाहुणे म्हणून आहेत. किती सुंदर गातात, किती सुंदर वाजवतात. आणि ही सगळी लोकं कीर्तनात असल्याशिवाय कीर्तनात मजाच येत नाही. विठाला विठाला गाणारे सुद्धा तोला मोलाचे असले पाहिजे.
वाजवणारे सुद्धा तितक्याच ताकदीचे असले पाहिजे आणि सांगणारा सुद्धा तितकाच तोलामोलाचा असला पाहिजे. नाहीत मग गाणारे पंडित भीमसेन जोशी सारखे आणि कीर्तनकार देवानंद पारास सारखा जमणारा कार्यक्रम तो नाही. याच्याकरता ही सगळी मंडळी एकमेकाला सहाय्य करत असतात. त्याला म्हणतात परमार्थ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुखवंत. एकमेकाच्या सहकार्याने हा परमार्थाचा हा कीर्तनाचा गाडा आपल्याला हाकायचा आहे. आणि अगदी 15 मिनिटामध्ये या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा मला या ठिकाणी निरोप घ्यायचा आहे. कारण आज कीर्तन झाल्यानंतर पुन्हा जाफराबाद मराठवाड्यामध्ये कीर्तनासाठी जायचं आहे. आणि प्रत्यक्ष भगवान भोलेनाथाची आदात कृपा असल्यामुळे एकही दिवस खाली नाही महाराज. पण गजानन महाराज सेवा समिती चिखली आणि अंधेरा महादेव संस्थान चिखली हे 2 कार्यक्रम मी कुठचेच घेत नाही. कुठचेच घेत नाही. ते कितीही पैसे दिले तरी मी घेत नाही. कारण गजानन महाराजांनी मला दाखवलेला चमत्कार आणि अंधेरा भगवंतांनी दाखवलेला चमत्कार हे माझ्या डोळ्यासमोर येतात. तुमच्या माहितीकरता गजानन महाराज आणि भगवान शिवजीच्या कृपा आशीर्वादाने काहीच कमी नाही. फक्त तुमचं प्रेम असलं पाहिजे म्हणजे झालं. विठाला विठाला म्हणून ही नव्यानं आलेली मंडळी आहे. मला नंदूभाऊ म्हणले आपले माऊली महाराज शिंदे, माऊली महाराज चापाईतकर ही येणार आहेत. म्हटलं येऊ द्या, चांगली गोष्ट आहे. दरवर्षी आपल्यालाच तुम्ही ऐकता, त्यांचंसुद्धा ऐकायला भेटायला पाहिजे. म्हणून अतिशय शिस्तीत अतिशय स्वरबद्ध या ठिकाणी गाजवतात आणि अतिशय लयबद्ध या ठिकाणी वाजवतात. बघा ना, एकनाथ महाराज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध थाप आहे महाराजांची. यांच्या वाजवण्या पाठीमागे यांची खूप मोठी साधना आहे. बघा, घामाला त्या महाराजांच्या अंगाला आपण हिवाळ्यामध्ये स्वेटर घेतो आणि हे हिवाळ्यात स्वेटर काढून टाकतात. याचं कारण काय हो? कलाकार माणसाच्या पाठीमागे त्याच्या कला गुणवत्ता समाजाच्या समोर मांडण्याच्या पाठीमागं जर काय असेल तर त्याच्या पाठीमागं मेहनत आहे. खूप मोठी मेहनत असते. सकाळी उठावं लागतं माझ्या राजांनो. 10 वाजता रात्रीचं जेवण झाल्यानंतर 10 वाजता इंद्रायणीच्या तीरावर जावं लागतं. इंद्रायणीच्या तीरावर गेल्यानंतर आमची इंद्रायणी माता आमच्या कलाकार माणसाला आपल्या मायेच्या पदराखाली घेते आणि रात्रभर त्या ठिकाणी तिरकट तक्ताची प्रॅक्टिस करावी वाटते. सकाळी लोकांचं स्नान संध्या आटपते, लोक काकळा करतात. तोपर्यंत हे लोक रात्री 10 ते सकाळी 4पर्यंत रियाज करतात. त्या ठिकाणी आंघोळ. आणि महाराज असं म्हणतात ना, तुम्ही प्रॅक्टिस करता, या लोकांना आनंद मिळतोय. आमचे गुरुजी तर नेहमी असं सांगायचे, श्री गुरु संजय महाराज पाचपर, की बाबा रे, जो रियाज करेगा वो राज करेगा. जो रियाज करेगा वो राज करेगा. ते गायनाचा असू द्या, ते टाळ वाजवण्याचा असू द्या, ते कीर्तनाचा असू द्या, की खाण्याचा असू द्या. खाण्याचा बी रियाज असला पाहिजे. तुम्ही ट्राय करून पहा. आज मी 5 खाणार म्हणजे खाणार. संकल्प करा. नाही म्हणत नाही, खाल्ल्यानं काही माणसं मरत नाहीत, हे विधीचं विधान आहे. असं कधी पाहिलं का घास खाता खाता अटकला नाही? तुम्ही संकल्प करा की मी आज 5 जेवणार म्हणजे जेवणार. 5 जातात की नाही? तुम्ही म्हणसाल तुम्ही काय भंडारा घाटात आणण्याच्या पाठीमागं दिसू राहिले. असा काही विषय नाही. संकल्प कुठलाही असू द्या, संकल्प हा संकल्प असतो, फक्त तो केला पाहिजे. म्हणून यांच्या वाजवण्याच्या पाठीमागे यांची साधना आहे. म्हणून हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर घालून येतो. हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस हे मृदंग वाजवतात त्यावेळेस ज्यांचं स्वेटर काढलेलं असतं त्यांना विचारलं जातं, बाबा का स्वेटर काढलं? महाराज घाम आला. महाराज तुमच्या अंगाला घाम आला ना, हा घाम कधी पुसायचा नाही. का पुसायचा नाही महाराज? या समाजांना दिसलं पाहिजे की तुम्ही आम्हाला 8 दिवसाचे 15,000 रुपये देताना हे 15,000 आम्ही हरामाचे घेत नाही, तर हे 15,000 आम्ही आमच्या घामाचे घेतो. हे दिसलं पाहिजे, हे दिसलं पाहिजे. तुम्ही बी घसा सुजेपर्यंत कल्ला करायचा. घसा सुजेपर्यंत कल्ला करायचा. इतका घसा सुजेपर्यंत कल्ला करायचा की कीर्तन झाल्यावर वाटलं असतं मी दाबून देतो. चला, विनोदाचा भाग सोडा. अतिशय प्रेम करणारी प्रेमळ मंडळी आहे. खरोखर नंदूभाऊमुळे आज या लोकांचं दर्शन आपल्याला झालं. विठाला विठाला आणि ही सगळी आमची पार्टी संस्थेची सगळी छोटी छोटी पिल्लं आहेत मौनी बाबाची. हे मौनी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व कृपांकित विद्यार्थी मंडळी आहे. सुंदर गातात महाराज, सुंदर वाजवतात, सुंदर कीर्तनही करतात. माझ्याकडे 32 मुलं आहेत, पण 32 रंगाची आहेत. कारण माझं सांगणंच तेवढं असतं त्यांना, मस्ती करायची असेल तर अभ्यासाची करा. मस्ती करायची असेल तर मस्ती करायची असेल तर अभ्यासाची करा. रोग जर झाला तर प्रगतीचाच होईल. प्रगती होईल तुमची. फुटू द्या ना बोटं, फुटले तर वाजवत राहा. तिरकड वाजवत राहा. बोटं फुटू द्या. मृदंगाच्या छाई पुढेला तुमचं रक्त लागू द्या. आज रक्ताचा प्रत्येक थेंब तुम्हाला जाणीव करून देईन की मी त्या काळात त्यावेळेस मौनी बाबाच्या मठात मृदंगाची प्रॅक्टिस करत होतो, म्हणून आज समाज माझ्या वाजवण्यावर टाळ्या वाजवतो. हां, हे सहजासहजी घडत नाही. हे महाराज सहजासहजी घडत नाही. याच्या पाठीमागं साधना असते. आणि या साधनेतून निर्माण झालेला जो असतो ना, त्याचं नाव आहे सेवू ब्रह्मरस आवडी. सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती ताल घोष, लावणी मृदंग
दोष शेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस जर तुम्हाला सेवन करायचं असेल ना माझ्या राजांनो, तर ही सगळी गुणीजन मंडळी तोला बोलाची पाहिजे असतात. म्हणून ऐका, म्हणून काल्याचं कीर्तन असलं की बंधन असतं, काहीही सांगायला चालत नाही. पण स्तुती कोणाची करू नये आणि वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. आमचे गुरु नेहमी सांगतात स्तुती करू नये, पण रिॲलिटी सांगितली पाहिजे ना. तुम्ही चांगले गाता गाता, तुम्हाला गाता येत ना, नाही गाता येत. वास्तविक पाहता स्तुती कोणाची करू नये आणि वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. का सांगू नये? कारण तुम्हाला स्तुती आवडते माऊली महाराज का निंदा आवडते? प्रश्नाचं उत्तर देत जा. म्हणजे आपण हसत खेळत कीर्तन करू आता 1 तास. तुम्हाला स्तुती आवडते का निंदा आवडते? पण नीट लक्षात ठेवा, स्तुतीचा दगड सुद्धा जोरानं लागतो आणि निंदेचा दगड सुद्धा जोरानं लागतो. फरक एवढाच आहे, स्तुतीचा दगड पुढून येतो आणि निंदेचा दगड. तुमची साडी काही बरोबर दिसली नाही, तोंडावर आली काय साडी नेसली माय, 5,000ची असेल, काटच बरोबर नाही तिचे, पाठीमागं तोंडावर साडी चांगली आणि पाठीमागं साडी बोगस. निंदा हा सुद्धा एक दगड आहे आणि स्तुती हा सुद्धा दगड आहे. मला असं वाटतंय स्तुतीचा दगड तुम्हाला सहन केला जाईल, पण एकदा निंदेचा दगड तुमच्याकडून चुकवला जाणार नाही, कारण तो पाठीमागून येतो. म्हणून शास्त्रकार असं वर्णन करतात, तुमचं चुकत असेल तर चुकू द्या. सगळ्यांनीच जर तुमची स्तुती केली तर तुमच्या चुका सुधारायच्या कोण? याकरिता कधी काळी तुमची स्तुती केल्यापेक्षा निंदा केली पाहिजे. म्हणून आमचे तुकाराम महाराज तर असं म्हणतात, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. शेजारी आहे ना, आजीचा अभ्यास खूप आहे. आजी म्हणते शेजारी, मला वाटते शेजारी जाऊ दे, त्याची भीत आणि आपली भीत एकच असते. हां, अर्धा खर्च केलेला असतो दोघांनी मिळून. भीत म्हणजे निंदकाची शेजारी असली पाहिजे. निंदक ही काय करत असतात? निंदक ही सज्जन माणसाचं महत्त्व वाढवून देत असतात. निंदक ही काय करत असतात? निंदक माणसं सज्जन माणसाचं सर्व पापाचं डोकं आपल्या डोक्यावर घेत असतात. म्हणून निंदा केली पाहिजे. बरोबर आहे ना? केली पाहिजे ना? अंधेरा महादेवकर, केली पाहिजे ना? निंदा नाही केली पाहिजे. कबीर महाराज म्हणतात, अमूल्य किमतीचा नरदेह तुम्हाला भेटला, हा एकमेकाची चेष्टा पराकाष्ठा करण्याकरता का माझ्या राजांना? नाही. हा नरदेह जर तुम्हाला कशा करता मिळाला असेल, नरदेह निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. ऐका ना, कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून जीवनातल्या व्यथा दूर करण्यासाठी असतात. काय करते? शरीराची वाटचाल मृत्यू येईपर्यंत आपल्याला करायची आहे. लहानपणापासून मृत्यूपर्यंत शेवटची वाटचाल आपण करतोय, तर या शरीराला जात असताना योग्य ती दिशा दाखवा, गती द्या. एकमेकाची चेष्टा करू नका. मार्ग अवघड आहे. परमार्थाचा मार्ग तुम्हाला जेवढा सोपा वाटतो तेवढा हा सोपा नाही आहे. मार्ग अवघड आहे. कारण तुम्हाला जर बाहेरगावला जायचं असेल तर मी सांगेल तुम्हाला, ऐका, तुम्हाला बाहेरगावला जायचं आहे म्हणून बसस्टँडवरच गेलं पाहिजे असं काही नाही. शिवाजी चौकात उभं राहायचं. शिवाजी चौकात उभं राहिल्यानंतर औरत चौरत रस्ते आहेत. एक खामगावला जातो, दुसरा सैलानीकडे जातो, बरोबर आहे, या मार्गे भडगाव मार्गे, आणि तिसरा खंडाळ्याला जातो आणि चौथा जाफराबादला जातो. तिथं गेल्यानंतर आपण विचार केला पाहिजे, पण 3 रस्ते अधोगतीचे आहेत आणि सरळ जाणारा हा रस्ता सद्गतीचा आहे. आपण ठरवलं पाहिजे. लहानपणापासून मृत्यूच्या तोंडामध्ये जायचं आहे आपल्याला, ही रीत आहे. आया है सो जाएगा राव रंक फकीर, किंवा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. हो, महाराज म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत पार्ले बिस्किटचे पुढे चोरून खाणाऱ्या नाताचे आजोबा तोही गेला. हा, उठा जागा पाटे भय आले मोठे. रात्री महाराजांना एकनाथ महाराजांचं चिंतन फार सुंदर सांगितलंय. एकनाथ महाराज त्याही पलीकडे सांगतात, घडी घडी काढ वाट याचे पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवसान, अजून किती आहे अवसान. घडी घडी पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हा काळरूपी सर्प प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. तो आहे. तुम्ही झोपला तरी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जागलात तरी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काम करताना माझ्या राजांनो तरी तुमच्या पाठीशी आहे. घडी घडी म्हणजे सेकंद सेकंद आला तो तुमच्या पाठीशी आहे. चुकला की त्याचा दणका बसणार म्हणजे बसणार.
पण याही अधोगतीपासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल 3 रस्ते शोधले आपण. 3 रस्ते तुम्हाला दुर्गतीला नेतात आणि एक रस्ता जो मनातून निवडला जातो तो तुम्हाला सद्गतीला नेतो. सद्गतीला गेल्यानंतर पुन्हा वापस येता येत नाही आणि दुर्गतीला गेल्यानंतर पुन्हा यावं लागतं. 3 रस्ते निवडले तुम्ही, पण 3 रस्त्यांना जात असताना पुन्हा त्याच रस्त्यानं तुम्हाला वापस यावं लागतं, कारण निवड चुकीची आहे. एकदा का निवड तुमची चुकीची असेल ना, तर ती चुकीची निवड आयुष्यभर माणसाला पश्चाताप करायला लावत असते. म्हणून निवड करत असताना योग्य ती निवड केली पाहिजे, योग्य ती दिशा शोधली पाहिजे. योग्य ती दिशा शोधल्यानंतर तुमच्या अवस्थेला दिशा प्राप्त होते. बघा, ऐका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ऐका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 7 महिन्याचा गर्भ जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये असताना आजूबाजूच्या महिला मंडळीनं विचारलं, आऊसाहेब तुम्हाला काय करा वाटतं? ऐकायला येते ना? ऐका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये 7 महिन्याचा गर्भ असताना आजूबाजूच्या शेजारीन महिला मंडळीने विचारलं, आऊसाहेब तुम्हाला काय करा वाटतं? त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, मला आता डोहाळे लागले, मला घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. आपल्यासारखी जर एखादी असली असती ना, तिला विचारलं असतं, बाई तुला काय करा वाटते? तिनं म्हटलं असतं, मला नाही का गरम गरम तेलात मिरची भजे खा वाटतात, तव्याचं काळं, हा मला नाही का बोरं खा वाटतात, मला नाही का चिंचा खा वाटतात. अरे हे आपले डोहाळे आहेत. अरे बाळ उदरामध्ये असताना आपल्याला डोहाळे कसे निघायला पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचा, मुलगा रत्न जन्माला येईल. शूरवीरांच्या गाथा ऐका, कथा ऐका, मुलगा वैराग्यशील जन्माला येईल. चॉकलेटचे बिस्किटचे पुढे खातो आपण आपले बाळ आपल्या उदरामध्ये असताना. म्हणून ते पाहुणे आले की चॉकलेट मागतं, काका आले की चॉकलेट मागतं. याच्यामध्ये त्या बाळाचा त्या लेकराचा दोष नसतो. आपण समजलं पाहिजे, माय तू पोटात होती ना तेव्हापासूनच तू चॉकलेट मागू राहिली. असं का म्हणते मा? कारण मी सुद्धा चोरून चोरून चॉकलेट खात होती. आपण बाळ उदरामध्ये असताना जर चोरून चॉकलेट खात असू ना, तर आपल्या पोटी जन्माला आलेली संतान सुद्धा पाहुण्या देखत चॉकलेट मागते. मोठे लिहिचे तर असतात बरं लेकरे दत्ताबा, आणि ते असं एकांतात तुम्हाला कधी चॉकलेट मागणार नाहीत. बरोबर तुमच्या घरी पाहुणे आले की बरोबर, ए मा मला 10 रुपये दे ना, बाबा मला 10 रुपये दे ना. बाबा म्हणते गप्प बैस. आणि कसे मागतात ते? तुमच्यासारख्याकडे पाहून. आता तुम्ही जर आमच्याकडे पाहुणे आले ना, आमचं लेकरू जर असलं ते बरोबर म्हणतात, बाबा मला 10 रुपये द्या ना. आता बाबाला असं वाटते याने आपल्या देखत 10 रुपये मागितले, आपणही दिले असते, पण आपल्याजवळ भाड्यापुरतीच आहेत. जर असं लेकरू म्हणत असेल तर याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड आपण शोधलं पाहिजे. ज्या अर्थी हे लेकरू कोणालाही पैसे मागतं, कोणालाही खाऊ मागतं, त्या अर्थी आपलं कुठंतरी चुकलं आहे. संस्कारावर विद्यार्थी घडत असतात. गर्भावर संस्कार असले पाहिजे, तेही चांगले असले पाहिजे. बघा ना तुम्ही, आऊसाहेबांच्या उदरामध्ये 7 महिन्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ होता. काय स्वप्न होतं माऊलीचं स्वप्न होतं, मला घोड्यावर बसा वाटते आणि घोड्यावर बसून तलवार चालावी वाटते. अजून विचारलं, आऊसाहेब काय तुमच्या आशा आकांक्षा आहेत? त्यावेळेस सांगितलं, या मोगलांनी दिल्लीच्या तख्तावर हिरवा झेंडा फडकवला. संकल्प आहे म्हणे माझा बाळ माझा राजा जन्माला आल्यानंतर त्या दिल्लीच्या तख्तावरचा हिरवा झेंडा काढणार आणि तिथं भगवा झेंडा फडकवणारी ताकद आहे. हे सहजासहजी घडत नाही. संस्कारापासून मुलं घडत असतात. जसं संस्कारापासून छत्रपती घडले, आम्हाला सुद्धा घडवणारी एक मायच होती. कर्मधर्म सुदैवानं अज्ञानी लेकराला ज्ञानामध्ये लोटून दिलं आणि निघून गेली. विठाला विठाला मायनं ठरवलं पाहिजे. बाप जाऊ द्या रे, बाप थोडा उशिरा समजून घेतो आपल्या मुलींना, पण जेवढं आई मुलांचं करते तेवढं कोणी करत नसते. तसं संत महात्मे सुद्धा तुमचं आमचं करतात. फरक एवढाच आहे, आई बाळाचं संगोपन करते कल्याण होण्याकरता, संत भक्ताचं कल्याण करतात उद्धार होण्याकरता. थोडासा डिफरन्स आहे. फक्त काही रोजता असे असतात सज्जनानो की गाठभेट झाल्यानंतर त्यांची जी गाठभेट असते ही मर्यादित कालापुरती असते आणि काही लोकांची गाठभेटची शेवटच्या श्वासापर्यंत असते. दुर्भाग्यवान आहे आम्ही लहान असताना आमच्या आईनं जगाचा कायमचा निरोप घेतला. मला असं वाटते आम्ही दुसऱ्या वर्गामध्ये जात असू. आईचा चेहरासुद्धा आम्हाला बरोबर आठवत नाही. आज जर आमची माय आमच्यासमोर असली असते ना तर तिला खूप आनंद झाला असता. एकदा सांगू तुम्हाला, एकदा भागवत कथा चालू झाली एका महाराजाची भागवत कथा चालू झाली. आईसुद्धा महाराजाच्या कथेमध्ये येऊन बसायची, पण विषय कुठलाही असू द्या त्या आईला हंबरडा यायचा. महाराजांनी विचारलं, आई दररोज कथेमध्ये येऊन बसत नको जाऊ, कारण प्रसंगानुसार मला त्याची कथा सांगावी लागते, तसा भाव सांगावा लागते. म्हणून प्रसंग कुठलाही असला आई तरी तू रडतेस असं नाही चालणार म्हणे. एक काम कर, तू कथेला येत नको जाऊ. आई म्हणे, बाबा प्रसंग कुठलाही असू दे, मला रडणं या गोष्टीचं येतं की जो प्रसंग सांगणार आहे ना
तो माझा मुलगा आहे. प्रसंग सांगणारा माझा मुलगा आहे म्हणून मला त्या गोष्टीचा हंबरडा येत असतो. म्हणून कधी काळी आई हवी असते माझ्या राजांनो, पण याही आईची कमतरता या समाजातले लोक आम्हाला कमी पडू देत नाही. खूप कार्यक्रम वाढले, इतके कार्यक्रम झाले महाराज, हा मोठेपणा नाही. एक दिवसही खाली नाही हो, मी अजून एक दिवस बिलकुल 1 महिना लगातार झाला, 1 महिना हे कार्यक्रम सोडले होतं. हे कशाची कृपा आहे? ही आमच्या मायमाऊलीच्या संस्काराची कृपा आहे. नाही तर तुमच्यासमोर बोलणारा माणूस तुम्हाला दिसतो, तुम्ही म्हणत असाल श्याम महाराज MA BS BSc BEd ॲग्रोकल्चर काय म्हणतात त्याला, एज्युकेट झालेले असतील, शिकलेले असतील खूप. काही म्हणत असतील 10वा वर्ग नापास पास असेल, काही म्हणत असतील कॉलेजातून रिटर्न आलं असेल. पण आम्ही 4था वर्ग नापास जर कोणाच्या ताकदीमुळे बोलत असू ते आमच्या आईचा आशीर्वाद. हे 4था वर्ग नापास लोक तुमच्याबद्दल बोलतात, हे सहजासहजी घडत नाही. माझा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्या उदरामध्ये ज्यावेळेस बाळ असतंय त्यावेळेस त्याच्यावर योग्य संस्कार घाला, योग्य संस्कार घाला. आज छत्रपती शिवाजी महाराजांवर योग्य संस्कार घातले, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना दशेला प्राप्त झाले म्हणून आज त्यांचं चारित्र्य निर्माण झालं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेनं सांगितलं, राजे आम्ही तुम्हाला जन्माला घातलेस हिंदवी स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करण्याकरता, दिल्लीच्या तख्तावरचा हिरवा झेंडा खाली उतरून भगवा झेंडा फडकवण्याकरता. म्हणून राज एकच करायचं, मान कपली तरी चालेल पण चारित्र्य ढळता कामा नये. म्हणून त्या राजानं चारित्र्य जपलंय म्हणून इतिहासात चरित्र झालं. आपल्याला सुद्धा जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही चारित्र्य जपा, लोक तुमचं चरित्र स्वरूपात नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराजांनी या सगळ्या लोकांचा विचार केला. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आम्ही सुद्धा चारित्र्य जपण्याचा प्रयत्न करतोय, पण सांगू तुम्हाला हे चारित्र्य जपण्याचा मार्ग फक्त या कष्टकरी कलियुगातच आहे आणि खास करून या मृत्यू लोकात आहे. बापरे, या मृत्यू लोकातले लोक तर मरण पावतात हे ठीक आहे, याच्यापेक्षा स्वर्गाचं सुख असं म्हटलं जातं. काय कमी आहे व स्वर्गात? कामधेनुच कल्पतरू चिंतामणी, काहीही आहे. तुम्ही फक्त मनात इच्छा करा, मनातली इच्छा तुमची क्षणात पूर्तता होते. इतकी योग्यता आहे त्या स्वर्गाची. पण स्वर्गामध्ये जे मिळतं, मृत्यू लोकात जे मिळतं ते स्वर्गात मिळत नाही. म्हणून काय मिळतंय महाराज? साधकाने तुकोबाला विचारलं, तुकोबा तुम्ही तर असं म्हणताय उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैबात असं म्हणताय, हे ठीक आहे, पण एका ठिकाणी तुम्ही सांगितलं, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मड मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे माझे सोहित नेन ती कोणी. तुकोबा तुम्ही तर असं सांगितलंय, माझ्या राजांनो गर्भवासाचे दुःख कोणापुढे सांगावे, गर्भीच्या यातना खूप आहेत. अशा यातना जर माझ्या मातेला प्रसूत काळी होत असतील तर आम्ही जन्माला येणार नाही. पण या ठिकाणी म्हणता पुन्हा येऊ, उपजोनिया पुढती येऊ, कशा करता? साधकांनी विचारलं, महाराज कशा करता? महाराज एवढंच म्हणतात, या कष्टकरी कलियुगामध्ये सप्ताह 2 दिवसाचा होत असेल, सप्ताह 8 दिवसाचा होत असेल, सप्ताह 12 दिवसाचा होत असेल आणि 8व्या दिवशी काल्याची कीर्तनाने सांगता होत असेल ना, त्या काल्याच्या शेवटी दही पोह्याचा जो काला आम्हाला मिळत असेल ना, आम्ही एकदा नाही आम्ही 1000 वेळा जन्माला येऊ. का? कारण तो वैकुंठामध्ये दुर्लभ आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात वैकुंठी काला खाऊ दही भात, दही भात वैकुंठी तो ऐसे आहे, वैकुंठी तो ऐसे म्हणून उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, आम्ही पुढे सुद्धा जन्माला येऊ. कशा करता? महाराज म्हणतात दही भाताचा काला खाण्याकरता. विचारलं का खाता महाराज दही भाताचा काला? त्यांनी सांगितलंय, तुका म्हणे काला
वैकुंठी दुर्लभ. हा काला वैकुंठा दुर्लभ आहे आणि दुर्लभ असणारा काला विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठामध्ये दुर्लभ असलेला काला आम्हाला या कष्टकरी कलियुगामध्ये वैष्णवांच्या मेळ्यामध्ये, साधू संतांच्या सानिध्यामध्ये, वारकऱ्यांच्या मांदिआडीमध्ये हा मला आस्वाद खायला भेटतोय, चाखायला भेटतोय, म्हणून आम्ही जन्माला येऊ. महाराज म्हणतात तुम्ही जन्माला येता हे ठीक आहे, मग जन्माला आल्यानंतर हा जो काल्याचा प्रसाद आहे, हा काल्याचा प्रसाद तुम्ही एकटे खासान का? महाराज म्हणतात आम्ही एकटे दुकटे खाणार नाही. आमच्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, संप्रदायाची पद्धत आहे. तुमच्या हातावर जर काल्याचा पांढरा प्रसाद आल्यानंतर हा प्रसाद एकट्या दुकट्यानं खायचा नसतो, मग एकमेकाला वाटायचा असतो. महाराज म्हणतात वाटल्यानं प्रेम निर्माण होत नाही. मग प्रेम कसं निर्माण होईल? एकमेका देऊ मुखी. एकमेकाच्या तोंडात काल्याचा प्रसाद टाकू. बघा, वाटल्यानं जेवढं प्रेम होत नाही तेवढं तोंडात घास टाकल्यानं होतं. म्हणून लहान लेकराच्या तोंडात आई घास टाकते ना, का ती स्वतः खातं. घे बाबू खाय असं म्हटलं जमतं का? असं जर त्याच्या हातात दिलं ते बंद मडकं भरवतं. त्यामुळे तो हातानं खाय रे, हातानं खात नाही ते. तुम्ही जर त्याच्यापुढे वाटीभर दही ठेवलं ते सगळ्या अंगावर दह्यानं आंघोळ करतं, पण दही खात. त्याकरता त्या वाटीमध्ये थोडी साखर टाकावी लागते. मस्त अशा प्रकारचा चमचा घ्यावा लागते. तोंडाला पाणी सुटू देऊ नका बरं. असा मस्त चमचा घ्यावा लागते आणि असा चमचा घेतल्यानंतर त्या बाळाचं एका हातानं असं तोंड आ करावं लागते आणि त्यात चमचा टाकावं लागते. ते एकडं वाकडं तोंड करत का होईना पण दही खातं. याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं. तुम्ही त्या बाळाला किती मारा, किती त्रास द्या, तुम्ही त्या बाळाला घराच्या बाहेर जरी काढून दिलं तर ते रांगत रांगत त्याच्या मम्मीजवळच जातं. हे कशामुळे? एकमेका देवमुखी. एकमेकाच्या तोंडामध्ये प्रसाद रूपी घास घातल्यानं दुश्मनकी वाढत नाही, प्रेम वाढते. म्हणून महाराज म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. कारण वैकुंठी तो ऐसे नाही एक वडका हे काल्याचे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज असा दुर्मिळ असणारा काला, दुर्मिळ काल्याचा आनंद घेण्यासारखा आम्हाला काही ऑप्शन सांगा. तर या ठिकाणी तुकोबांनी 4 ऑप्शन सांगितले. तुका म्हणे वाळवंट, पहिला मुद्दा. बर्वे, नीट आणि उत्तम 4 आहेत. हा काला वैष्णव्याच्या सानिध्यामध्ये होण्याकरता 4 ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर ठेवली. हा काला त्या ठिकाणी झाला पाहिजे. एक तर वाळवंट असलं पाहिजे, नसेल वाळवंट कमीत कमी बरं असलं पाहिजे, नसेल कमीत कमी बरं कमीत कमी उत्तम असलं पाहिजे, आणि उत्तम नसेल तर कमीत कमी नीट तरी असलं पाहिजे. तुका म्हणे वाळवंट, बर्वे, नीट आणि उत्तम. एक तर वाळवंट पाहिजे, एक तर बरं पाहिजे, एक तर उत्तम पाहिजे, एक तर नीट पाहिजे. आणि मला असं वाटते की उत्तमदास उदासीन महाराज अंधेरा महादेव संस्थान हे उत्तमही आहे, हे बरंही आहे आणि हे नीटही आहे. वाळवंट नसलं म्हणून काय झालं माझ्या राजांनो? त्रिवेणी संगम एका ठिकाणी आहे. भगवान शिवजीची शिवरात्र आपण अत्यंत थाटामाटात साजरी करतो. हे उत्तम आहे. देवाचं देवस्थान हे बरंही असतं, नीटही असतं आणि उत्तमही असतं. अशा ठिकाणी कीर्तन करणं योग्य वाटत नाही असं नाही. अशा ठिकाणी कीर्तन करणं सौभाग्याची लक्षणं मानली पाहिजे, सौभाग्याची लक्षणं मानली पाहिजे. कारण हे कोणाचं वैर करत नाही. भगवान भोलेनाथ जे आहेत यांचं कोणाशी वैर नाही. तुम्ही म्हणसाल कसं? अरे या लोकांशी कोणा वैर केलं पाहिजे? शेवटी माणसाला त्यांच्याजवळ जायचं आहे, त्यांच्या कुशीत जायचं आहे. कुठं राहतात ते? असा जर आपण विचार केला, सांगेल मी तुम्हाला. गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगेभूत मिळा विराजित. सोमवारचे अभंग सगळे पाहून घ्या. स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैशका जो आदर ती लोका. लिंग देखिले देखिले त्रिभुवनी ती लोकी विस्तारिले, मेघधारी स्तवन केले, तारा पुष्पावरी पूजिले, चंद्रफळजा वाहिले, ओवाळलेले रविदीपे, आत्मनैवेद्य समर्पिले, ब्रह्मानंदी मंग वंदिले, ज्योतिर्लिंग घ्यायले ज्ञानदे हृदय. आम्ही कापडी रे पापे 12 वाटा पडते बापडी रे. सोमवारचे 12-13 जे अभंग आहेत ना, हे सोमवारचे सगळे अभंग पाहून घ्या. तुम्ही कितीही मेकअप करा, तुम्ही कितीही चांगले कपडे घाला, तुम्ही कितीही श्रीमंत स्टँडर्ड गाडीत बसा, तुम्ही कितीही भारी भारी महागडे दागदागिने अंगावर घाला, भगवान शिवजी म्हणतात तुला माझ्याजवळच यायचं आहे. आणि या साधूचं, या महात्म्याचं कोणी वैर करत नाही. मला एक सांगा, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान शिवजीचे भक्त होते आणि भगवान शिवजी रामजीचं स्मरण करत होते. सांगेल मी तुम्हाला, श्रीराम जय जय राम, भजन करे महादेव, राम पूजे सदाशिव. देवांचे सुद्धा गुरु भगवान शिवजी. मग तुम्ही म्हणसान आता हे देवाचे गुरु झाले, मग दैत्यानं काय पाप केलं? मला असं वाटते दैत्याचे सुद्धा गुरु भगवान शिवजी. रावण कोणाचा भक्त होता? कोणाचा भक्त होता? 1000 ब्रह्मकमळ समर्पण करण्याची ताकद होती माझ्या रावणाची. दररोज 1000 ब्रह्मकरण कमळ
एक दिवस कर्मधर्म सुदैवानं 999 सापडले. एक सापडला नाही, दशानन होता तो. कुलस्तिमुती नाती, कुबेराचा वंशज होता. कुबेराचा वंशज जगात श्रीमंतीच्या बाबतीत रावणाला मोजल्या जातं. बाळू महाराज जगात म्हणून शास्त्रकाराने ऐऱ्यागैऱ्याची संपत्ती मांडली नाही. तुम्ही म्हणसाल महाराज या कष्टकरी भारत देशामध्ये धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, रतन टाटा बिर्ला हे श्रीमंत आहेत. अरे हे काहीच नाहीत, त्याच्या पुढे चाराने आहे ते. वा. यादी पाहिजे होती त्याची ग्रंथात, तेव्हा म्हटलं असतं, आम्ही मान्य केलं असतं. पुराणामध्ये जर उल्लेख कोणाचा असेल तर रावणाच्या आबाचा आहे. यह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. रावणाचे आजोबा कुलस्थ मुनी त्यांच्या वंश परंपरेतून आलेले, म्हणून श्रीमंतीच्या बाबतीत रावण मोजला जातो नंबर 1. आणि नंबर 2 वर श्रीमंतीच्या बाबतीत जर कोणी मोजल्या असेल भगवान गोपाल श्रीकृष्ण, द्वारकेचा द्वारकाधीश. द्वारका सोन्याची होती आणि राजा रावणाची लंका सोन्याची होती. पण सन्मार्ग सोडून दिला, कुनीतीचा मार्ग, कूटनीतीचा मार्ग वापरला. परिणाम लंका जळाली, द्वारका बुडाली, आपली एक दिवस कायमची संपणार. म्हणून या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान शिवजीचे भक्त होते, देव होते तरी भक्त होते. रावण दानव होता तरी सुद्धा शिवजीचा भक्त होता. शिवजीला विचारलं असं का, राक्षसही तुमची भक्ती करतात आणि सद्भक्तही तुमची भक्ती करतात. शिवजीने सांगितलं अरे राक्षस सद्भक्त हे जाऊ दे, कपट्यातला कपटी जरी असला तरी त्याला माझ्याजवळच यावं लागते, कारण स्मशानभूमी माझ्या अंडरमध्ये आहे म्हणे. मी सांगितल्याशिवाय 4 जणाची बॉडी अंदरच येत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे. म्हणून भगवान शिवजीच्या जास्तीत जास्त मूर्त्या स्मशानभूमीमध्ये असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. आणि मला असं वाटते ज्या ठिकाणी शिवजी बसलेले असतात त्यांना असं म्हणतात कैलास. म्हणून आपण म्हणतो अमुक टमुक कैलासवासी, अमुक टमुक वैकुंठवासी, अमुक टमुक स्वर्गवासी. स्वर्गावर सुद्धा आधिपत्य करण्याची ताकद शिवजीत आहे, कैलासावर सुद्धा आधिपत्य करण्याची ताकद शिवजीत आहे, वैकुंठामध्ये सुद्धा शिवजीचीच ताकद आहे. म्हणून हे मूर्ती सामान्य नाही. तर भगवान शिवजी या गोष्टीचा विचार करत असताना, कारण देवाचे सुद्धा गुरु आहेत आणि दानवांचे सुद्धा गुरु आहेत. विठाला विठाला अशा शिवजीच्या पावन पवित्र दरबारामध्ये हा त्रिदिनी महाशिवरात्रीचा महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करतोय. आज काल्याच्या कीर्तनाने त्याचा समारोप होतो. माझ्या राजांनो, भगवान शिवजीच्या पावन पवित्र दरबारामध्ये हे वाळवंट नसलं म्हणून काय झालं, हे प्रत्यक्ष नीटही आहे, हे उत्तमही आहे आणि बरं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काला करण्याचे आपण अधिकारी आहे. मग आता काला केला कोण याचा जर आपण विचार केलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. या प्रमाणापासून 200 प्रमाण चालू होतात. भवर सर, चरित्र ते उच्चारापासून 200 प्रमाण चालू होतात. एका सुईनं त्याची पद्धत आहे. आता 200 प्रमाण म्हणायचे असले तर 4 तास आतापासून पाहिजे. आता काही लोक लागले जरा मार्गावर, कारण मला 2-3 जणांचे मिस कॉल असे आले, महाराज इकडे या, महाराज इकडे या. लाईव्ह चालू असल्यामुळे मी काही असं बोलत नाही, कारण आपलं यूट्यूब चॅनल आहे. आता हे कीर्तन लगेच यूट्यूबवर पडतं. म्हणून असं फ्रेश बसा, झोपू नका. आजच्या जागेला जरा दिसले पाहिजे ना महाराष्ट्र, तुम्ही झोपायचं नसतं. आणि कसं आहे, जसं येतं तसं सांगितलं पाहिजे. नाही तर मग काय, शेतात गेलो वावरातून वापस आलो, काही मजा आहे का. अतिशय शिष्ट बोलणं ते आपल्याला जमत नाही. जे आहे वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे. नाही तर मग मी नाही का, मी शेतात चालली आणि वावरातून वापस आले. अरे तुला वावरातून वापस यायचं, तू शेतात गेली काय आले, आहे का नाही. तुम्ही बघा ना, आपल्या ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले लोक ज्याच्या घराला लावायला तुराट्याबरोबर नसतात लकडे महाराज, ते 2-3 दिवस मुंबईला पुण्याला गेले की तिकून येतात. तिकून आले की त्याच्या घरची बाहेरचं तुम्ही पायाचं वातावरण कसं असते, आमचे हे नाव आमचे हे, आणि बसतात कुठं, म्हाताऱ्या आजीजवळ जाऊन बसतात. म्हाताऱ्या आजीजवळ बसले की आजी आमचे हे नाव आमचे हे नाव खूपच दुट. आजी म्हणते तुमचे हे मला माहीत आहे कसे होते, तर चड्डीवर पाहिलं मी त्याले, तू काय सांगू राहिली मला. जसं येते त्या पद्धतीनं बोललं पाहिजे, आहे का नाही. मग 4 दिवस आपण मुंबई पुण्याला गेलो की आपली भाषा चेंज होते. आमचं ना हे असं, तुमचं हे कसं होतं हे आम्हाला माहीत आहे, त्यांना दुकानदाराचे पैसे अजून दिले नाही, तू आम्हाला काय सांगू राहिले आमचे हे.
हा परिस्थिती तशी आहे माझ्या राजांनो ऐका. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी, तारू भव सागरीचे उंचणीचा अधिकारी. भगवंतानं गोकुळामध्ये चरित्र केलं याचा पहिला मुद्दा असा आहे. देवाची जयंती आहे तुमची आमची, देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी, तुमचं आमचं वर्ष श्राद्ध आहे. सज्जनांनो असं काहीतरी करणी करत चाला की कमीत कमी गेल्यानंतर आपलं नाव, आपलं गाव, तुमचे नाव कमीत कमी या समाजात 5 वर्ष शिल्लक राहिलं पाहिजे. का मेले की गेले मेले की गेले असं नाही, कमीत कमी तुम्ही गेल्यानंतर तुमची कीर्ती 4 वर्ष राहिली पाहिजे. 4 वर्ष सोडा रे, 2 वर्ष जाऊ द्या रे, 1 वर्ष हे जाऊ द्या महाराज. या कष्टकरी कलयुगाची रीत आहे. 13 दिवस पाळलं तर पाळलं तुमच्या नावाचं सुतक, नाही तर 14व्या दिवशी भजे करून खाणारे लोक आपल्याला पाहायला भेटतात. वेळ नाही आहे लोकांकडे. मी विचारलं तुम्ही सुतक का पाळत नाही, म्हणजे सुतक पाळून भेटलं काय, पाळलं पाहिजे. आपण असं द्वैत धरलं पाहिजे की हे मेलं म्हणजे गेलं. अरे बाबा या लोकांनी अशी कीर्ती केली, असं नाव मोठं केलं की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या लोकांचं नाव घ्यावं लागतं, घ्यावंच लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? तुकोबा 450 वर्ष झाले, आजही तुकोबाचा अभंग आपण घेतला म्हणजे तुकोबा आपल्या डोळ्यासमोर जिवंत आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबा 18,000 ओव्या तयार केल्या, शके 1272 टीका केली. ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. एक मेलेल्या माणसाच्या हातातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कवित्व करून घेतला. 750 पावणे 800 वर्ष झाले. आज ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी जरी आपण गायली तरी माऊली आपल्या डोळ्यासमोर जिवंत आहेत. सद्गुरू योगीराज संत सम्राट गजानन महाराज 100 वर्ष झाले महाराजांना समाधी घेऊन, तरी सुद्धा महाराज आपल्या डोळ्यासमोर ओवीच्या माध्यमातून जिवंत आहेत. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर धरू नका, कदापि मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. गजानन महाराजांचे शब्द आहेत. ही लोक गेल्यानंतर गेली असं समजू नका. अरे गेले की मेले की गेले हे फक्त आपल्यासाठी आहे. कोणी विचारत नाही तुम्हाला मरून पाहावं लागेल याच्यासाठी आपलं नाव किती राहतं शिल्लक. महाराज देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं श्राद्ध. संत उद्धाराया जनजड जेव्हा याच्याकरता आणि देव धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान गोपाल श्रीकृष्ण कशा करता अवतारकारी आहे. पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण होते, एक यज्ञ या कीर्तन वगैरे करायचे, पण राक्षस लोक त्यांना हे सर्व कर्म करू देत नव्हतं. काही लोक देवांकडे गेले, देवा बघा ना तुम्ही, आम्ही कीर्तन करतोय, कीर्तनामध्ये त्रास होतो, यज्ञ करतो, यज्ञामध्ये त्रास होतो, राहिले कीर्तन मोडीले यज्ञ, राहिले कीर्तन पडाले ब्राह्मण दैत्याभेने. दैत्य लोक गेले म्हणजे यज्ञात पाणी टाकलं, कीर्तनही मोडलं. आता काय केलं? भगवंत लक्ष्मण दादाकडे गेले, लक्ष्मणा चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे. लक्ष्मण म्हणले भाऊ मी तुझ्यासोबत अवतार घेणार नाही. म्हणे का? अरे या राक्षसाने थैमान केलंय, आता तुला अवतार घ्यावं लागेल. लक्ष्मणाने सांगितलं मी घेतलं असतं, पण मागच्या जन्मात मला खूप त्रास झाला. म्हणे काय? सोशिले अरण्य तुझ्या सवे, राम अवतारी झालो लक्ष्मण, सोशिले अरण्य तुझ्या सवे. अरे भगवान रामा, मी तुझ्यासोबत 14 वर्षे वनवासात आलो. अरे झोपलो नाही म्हणे, मी झोपलो नाही, फळं फ्रुटं खाऊन जीवन जगलंय म्हणे. आता माझी इच्छा लक्ष्मण होण्याची नाही, पण देव आहे तो, देव काहीही करू शकतो. देव म्हणले बाबा राम अवतारात लखनजी तुम्ही छोटे झाले होते, आता तुम्ही मोठे व्हा. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, वाढील मी आज्ञा तुझी. परिणाम देवाने लखनजीला बनवलं आणि बनल्याबरोबर घ्यावया अवतार सिद्ध झाले. हे चालले आता 200 प्रमाण. घ्यावया अवतार सिद्ध झाले. आणि असं करता करता हे सगळे आकाशाची वाणी झाले. काही लोकांना मरावं वाटत नाही, त्याच्यामध्ये एक होता कंस. तो म्हणले मला मरण नको, मारिता झुडिता कांडिता शिजीची तू दिसे, आला आला मज मारावया. पण आकाशाची वाणी झाली, देवकीच्या गर्भा येईल भगवान वदिल, रक्षिल गाई ब्रह्मण गाई म्हशी. महाराज देवकीच्या उदरातून 8वा पुत्र जन्माला येणार आहे आणि याच्या हातून तुझा वध होणार आहे. आता हे समजलं कंसाला. कंस म्हणला आता माझ्या बहिणीच्या उदरातून 8वा कृष्ण मला मारणार आहे, याकरता कृष्णाला बंदीखान्यात ठेवले. ठेवे बंदीखाने दूता सांगे, करिनाम कर्म धर्म सुदैवानं देवकीला 6 झाले, 6ही मारित दुराचाली. 7वा गर्भ योग माया नेत, तो 7वा गर्भ गोकुळामध्ये नेऊन टाकला. आणि कर्म धर्म सुदैवानं कंसाच्या कारागृहात भगवान गोपाल श्रीकृष्णाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाच्या रागामुळे भगवंत म्हणू लागले वसुदेव बाप्पा पिताश्री मला येथे ठेवू नका. मग आता नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे, माया उपजली तेथे मन आणि येथे. नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला.
वसुदेवानं भगवान श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये गोकुळामध्ये नेलं. गोकुळामध्ये नेल्यानंतर गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झाला. नंद घर आनंद भयो जे कन याला लकी हाती दिनो और दिनो पालकी. भगवान श्रीकृष्ण नंद राजाच्या घरी जन्माला आल्यानंतर नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला, नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला, किंवा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी. भगवान गोपाल श्रीकृष्ण गोकुळामध्ये नंद राजाच्या घरी गेल्यानंतर काही कारणास्तव अनेक लोक त्या ठिकाणी जाऊ लागले. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिसायला तेजोमयी होती. भगवंत असे तुमच्या आमच्यासारखे खैरे भांडे नव्हते दिसायला. स्मार्ट होता माझा देव, सुंदर होता. अरे नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही मेकअप करतो, मला असं वाटते प्रत्येकच करतो, मी त्याचा विरोधक नाही. पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला इतका स्मार्ट समजतो की त्याला असं वाटते अख्ख्या चिखलीत मी एकटाच आहे. म्हणून सकाळी उठेपासून रात्री झोपेपर्यंत आरशाचं दर्शन आपण घेतो. नवऱ्याचे तोंड कमी पाहतो पण आरशाचे जास्त पाहतो. याच्यावर तुमचं काय मत आहे? हां, अरे ज्या सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं लावतो आणि प्रत्येकाला समजतोय माझ्यासारखं सुंदर कोणी नाही, माझ्यासारखं स्वरूपवान व्यक्ती अख्ख्या तालुक्यात कोणी नाही, असं जर म्हणत असाल तर कधी कधी भगवान श्रीकृष्णाचा चेहरा डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. भगवंताच्या लीला अगुणान अपरंपार आहेत म्हणून आपण स्वतःला फार सुंदर समजतो. कधी काळी भगवान श्रीकृष्णाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा. सावळा येतो, सावळा वर्ण येतो, तेजोमय आहे. बघा ना तुम्ही, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहे, सच्यासारखी कान आहे, सफरचंदासारखी गाल आहे, दिसायला सावळा वर्ण दिसतो. देवाला विचारलं, देवा तू सावळाच का? देवाने सांगितलं, मी जर गोरा झालो तर अमेरिकन लोक माझी पूजा करतील, मी जर काळा झालो तर आफ्रिकेचे लोक माझ्याकडे येतील, पण मला सगळ्या लोकांना एका जागेवर बोलायचं आहे म्हणून मी सावळा झालो. हा, म्हणून गोऱ्यालाही राग रे काळ्याला राग नाही, बीच में का ओ हो गया सावला. म्हणून सावळा देखिएगा नंदाचा सावळा, देखिएगा नंदाचा आनंदाचा पुराला, तेरी आनंदाचा पुराला सावळा. देखिएगा नंदाचा सावळा, देखिएगा नंदाचा सावळा देखीला नंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. असा सावळा प्रतिमा असली भगवंताची, पाहिल्याबरोबर आनंदाचा पुरारपूर झाला. म्हणून जिकडे तिकडे आनंदीच आनंद झाला. बघा, गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे, आणि तुकाराम महाराज तर तोंड भरून कौतुक करतात. भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर माझं मन आनंदानं मोहून गेलं, छंदित झालं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. पण भगवंताचा अवतार झाला होता कशा करता? दुर्जनाचा संवार करण्याकरता. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवार. देवाने सांगितलं, मी जरी अवतार कार्याला आलो असलो तरी एकट्या दुट्याचं काम नाही म्हणे. अगरबत्ती छाप पैलवानाने जर अंडरटेकर सारख्या पैलवानाला हरवलं तर हे कसं शक्य आहे? याकरता आपण काय केलं पाहिजे? एक टीम तयार केली पाहिजे. म्हणून सगळ्या गोकुळातले चिल्लर लेकरं बाकरं, अगड बम पगड बम, अगरबत्तीच्या बिडबिंडलच्या असे छोटे मोठे लेकरं एकत्रित केले. आणि एकत्रित केल्यानंतर सांगितलं, का रे काय तुमचं नाव? कोणी म्हणे माझं नाव येड्या आहे, कोणी म्हणे माझं नाव सुदाम्या आहे, कोणी माझं पेड्या पिंगड्या आहे. असे येड्या वाकड्या वैज्या पेंद्या सुदाम्या असे मित्र होते. नावात बी प्रेम होतं महाराज. नाही तर आताचे नावं तुम्ही जर पाहिलं तर काय नावात मजा आहे का? एकाला विचारलं तुमचं नाव काय? म्हणे मा नाव उखंडा. शाबास, उखंडा. म्हटलं आमच्याकडे पुंजा उखंडावर टाकतात, म्हणजे आमचं नावच उखंडा आहे. असं कसं नाव आपलं? हां, त्या बाईला विचारलं याचं नाव काय? म्हणजे नाव माहीत नाही, पण पिंट्याचे पप्पा म्हणतात एवढं मात्र ठीक आहे. अरे नावात सुद्धा प्रेम असलं पाहिजे. वेड्या वाकुड्या वैजा सुदाम्या त्याच्या डावामध्ये जाऊ नको. काय नावं होती, प्रेम होतं. भगवान श्रीकृष्णाने सगळे सवंगडे एकत्रित केले. म्हणजे असे अगरबत्ती साहेब का दिसतात रे तुम्ही? तुमच्याकडे गाई म्हशी नाहीत का? हो म्हणे कृष्णा, आमच्याकडे खूप गाई म्हशी आहेत, पण कर्म फुटेलं आहे म्हणे आमचं. म्हणे काय? सगळं गाई म्हशीचं दूध डेअरीला जातं म्हणे, आणि काही भेटत नाही म्हणे या ढेरीला भेटलं पाहिजे. याकरता डेअरी बंद झाली पाहिजे. कृष्ण म्हणला, आता दिवसा डेअरीला जाते ना, मग आपण एक काम करू, काय? चोऱ्या करू आणि
खायला भेटत असेल तर तुमची तब्येत सुधरेल, जर खायला भेटत नसेल तर तुम्ही अगरबत्तीच्या राहायसान. आणि जर आपल्याला युद्ध करायचं आहे, राक्षसांना मारायचं आहे, त्या अर्थी तब्येतीसुद्धा चांगल्या अगडबम असल्या पाहिजे. मग आता एक काम करा म्हणे, काय याला तरी यायला लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणा तोवरी. जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही कृष्णा बस, तोपर्यंत चालू ठेवायचं म्हणजे कोंबनं दही तोंडात, थांबायचं नाही, नॉन स्टॉप नॉन ब्रेक मारत राहायचा. म्हणजे अशा अकराळ विकराळ प्रकारच्या चोऱ्या केल्या, आगाळ विकराळ प्रकारच्या चोऱ्या केल्या. कर्मधर्म सुदैवाने चोरानं चोऱ्या कितीही केल्या, दोनदा पकडल्या जात नाही पण तिसऱ्यांदा. हे विधीचं विधान आहे. तुमच्या घरात तुमचं लेकरू असू द्या, तुमचं काट्ट असू द्या, तुम्ही दोनदा त्याला चोरी करू द्या पण तिसऱ्यांदा पकडता त्याचे कान का रे. पप्पाला नाव सांगेन, नाही ना आई मी फक्त 10 रुपये घेतले होते. अरे आज 10 रुपये घेतले हे ठीक आहे, उद्या 100 चोरशील ना तू. दोनदा पकडल्या जात नाही पण तिसऱ्यांदा पकडला जाते. कृष्णानं सवंगड्याच्या सोबत चोऱ्या केल्या, अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या. शेवटी एका गोपिकेनं पकडलं आणि पकडल्याबरोबर यशोदेजवळ घेऊन गेला. कर्मधर्म सुदैवानं देव माईक असते, लीलावंत होते. देवानं काय केलं, एका त्या गोपिकेनं देवाचा हात धरला. कर्मधर्म सुदैवानं देवानं योग मायेनं त्या गोपिकेच्या नवऱ्याला देवाच्या हातात दिलं आणि निघून गेले. तिथं गेल्यानंतर यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे राजावे, गोकुळी राहावे राजावे, गोकुळी राहावे राजावे. त्या गोपिकेनं भगवान श्रीकृष्णाचं बोट धरून तिथं नेलंय. म्हणले यशोदा तुझ्या लल्लाला काहीतरी समजावून सांग, हे रात्री आमच्या घरी येत आहे म्हणे आणि येतं तर येतं मडके फोडते म्हणे, शिंक्याचे खाली फोडलेले, आता काय केलं पाहिजे. यशोदा मैयानं लालाला खूप समजावून सांगितलं, कृष्णा चोरी करू नको, कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोबाट उठला, माठ दयाचे फोडू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदा मैया भगवान श्रीकृष्णाला विनवणी करू लागली, कृष्णा गवळ्याच्या भरी आपल्या घराच्या नावाचा बोबाट उठला म्हणे, चोऱ्या करू नको. आता काय केलं पाहिजे. भगवंताजवळ एक सावळ्या रंगाची बासरी होती, इतकी सुंदर बासरी होती. भगवंतांनी सहज जरी 6 वाजवला तरी सगळ्याचं मन वेधून घेत होती. देखिल्या वेदलावी किंवा ऐकल्या वेदलाई असे मुरली वाजवायचे माझे भगवंत. नाना प्रकारच्या भक्तांना मोहित केलंय माझ्या देवाने. यशोदा मैयानं कृष्णाचा कान धरला, सांगितलं आता याला गावात ठेवायचं नाही. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षा होते. नाना प्रकारचे खेळ सुद्धा भगवंताला खेळायचे होते. पण सगळे सवंगडे एकत्रित केले. यशोदा मैयानं सांगितलं आता गावात राहता काम नाही, मग उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोदना. पूर्वीच्या काळामध्ये गावातले सगळे सवंगडी एका जागेवर केले आणि रानात गाई चारण्याकरता त्या ठिकाणी गेले. पण जात असताना भगवंतांनी सांगितलं तुमच्याजवळ ज्या शिदोऱ्या आहेत त्या सगळ्यांना सोबत घ्या. कोणी मटकीची भाजी घ्या, कोणी चवडीची घ्या, कोणी पालक घ्या, कोणी मेथी घ्या. अशा नाना प्रकारच्या सगळ्या भाज्या भाकरी स्वयंपाक त्या ठिकाणी नेला. मोठा एका ठिकाणी ठेवल्या आणि रानामध्ये गाई वासरे चरत असताना नाना प्रकारचे खेळ खेळले. हा मामा पोर हा मामा घुमरी वाजे घा मामा, हा मामा पोर हा मामा घुमरी वाजे हा मामा, घुमरी वाजे घा मामा, घुमरी वाजे हा मामा, घुमरी वाजे घा मामा, घुमरी वाजे हा मामा, हा मामा पोर हा मामा घुमरी वाजे घा मामा, हा मामा पोर हा मामा घुमरी वाजे हा मामा. वा. म्हणून काल्याच्या कीर्तनाला 3 तास कमीत कमी पाहिजे. देवाचं चरित्र, देवाची मुरली, देवाचे खेळ, अरे एका सुईनं खेळ आहेत. नाना प्रकारचे खेळ खेळले पण देवानं बासरी वाजवणं काही सोडू नये. बघा ना तुम्ही काय बासरी वाजवायचे. असं म्हणतात, तेरी मुरलियाने बेचैन दिल को किया, तेरी मुरलियाने बेचैन दिल को किया. राधा राधा कहती हूँ, श्यामा श्यामा कहती हूँ, मुरली की धुन सुनती हूँ. तेरे छवि ने श्याम बेचैन दिल को किया, तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया, तेरी मुरलिया ने बोलता येते हे ठीक आहे. कीर्तनामध्ये थोडं गाणं असलं ना, कीर्तनाची मजा वेगळी आहे.
आता मला जास्त गाता येत नाही पण मी गाण्याचा प्रयत्न करतो. वा हां ऐकायला गोड वाटतं, सगळ्यांना गोड वाटतं. आमच्या महिला माऊल्या हसतात की 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 मस्त म्हटलं हो माय, मस्त म्हटलं. पण एक म्हणते मला काय ऐकूच नाही आलं. आता काय सांगा तिला ऐकू येत नाही मग ऐका नाही. बोलण्याचं ज्ञान आणि बोलण्यामध्ये थोडं गाण्याचं ज्ञान असलं की नाही की कीर्तन चांगलं होतं. आणि या सगळ्या साधूच्या गप्पा आहेत. पहा ना तुम्ही, आपण साधूच्या गप्पा देवाच्या गप्पा करतो. देवाच्या गप्पेत साधूच्या गप्पेत फार आनंद असतो. घरच्या गप्पेमध्ये आनंद नाही. घरच्या गप्पेमध्ये तुम्ही कितीही आनंदानं जगा, घरी आनंद नाही. घरची भाकर जळलेलीच असते. तुम्ही कशीही शेका आणि कुणीकडूनही शेका, कशी लावा त्या चुलीला, ती म्हणतं ही जळलीच कशी. आता ती जळणार होतीच ना भाऊ रे, आहे का नाही. अशी परिस्थिती आहे माझ्या राजांनो. तेरी मुरली याने बेचैन दिल को कया. भगवंताने अशी मुरली वाजवली, अशी मुरली वाजवली. काही गोपिका घाटावर जात होत्या, काही गोपिका नदीवर जात होत्या, काही गोपिकांच्या डोक्यावर शिखर होते. भगवंतानी मुरली वाजवावी, बासरी वाजवावी. त्या बासरीचा नाद, त्या बासरीचा ध्वनी कानावर गेल्यानंतर एका गोपिकेने असं म्हणावं, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा ले, से लगा ले मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार. भगवंताने अशी मुरली वाजवावी, अशी बासरी वाजवावी, असा पावा वाजवावा, सगळ्यांना मोहित करून टाकावं. पण कर्म धर्म सुदैवानं भगवंतानी सगळीकडे पाहिलं. चेहरे उतरेल दिसले. काय म्हटलं का रे आता काय म्हणे, देवा तू बासरी वाजवतो, तुझ्या बासरीनं पोट भरतंय म्हणे. पण नुसतं ऐकून पोट भरलं नाही पाहिजे, पोटाची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही खेळतोय म्हणे, खेळून पोट भरत नाही, वरून गोरे ढोरं चरण्याकरता आलो, खांद्यावर काळ्या गमडीचा भार आहे म्हणे, म्हणून आता थांबलं पाहिजे. काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात, बाबा खांदी भार पोटी भूक, काय खेळाव्याचे सुख. एक त्यातला म्हणला, देवा खांद्यावर भार कांबळीचा आहे आणि पोटात भूक आहे. कितीही खेळ खेळले देवा तुझ्यासोबत तरी तृप्तता होत नाही रे. पहिली गोष्ट आपण जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आता काम सारोनी सकळ, काम सारोनी सकळ अवघे मिळोनी गोपाळ. झाली आता वेळ म्हणती अनासी दोऱ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सगळ्यांनी हातवर करा असे मस्त. ज्यांना हात आहेत त्यांनी हातवर करा, कंजूशी कोणी करू नका. हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ संभा. एक आवाज. एक साथ, महाराज. एक साथ. तुमचा आवाज आला पाहिजे. हा हकालो शाबास. काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ गंगा. नमः पार्वती पते. हर हर महादेव. देव काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही, कवड काही काल्याचे एकमेका देव मुखी सुखे घालू अंबरी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. काल्याचे कीर्तन करण्याकरता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 4-4.5 तास पाहिजे. पण यथामती येता अवकाश संकल्पित वेळेमध्ये मला दिलेला वेळ 1 तासाचा होता, पण तरी 15 मिनटं मी तुमची शिल्लक घेतले. 15 मिनटं शिल्लक घेतले त्याबद्दल आयोजक सप्ताह कमिटी मंडळीची मी दिलगिरी व्यक्त करतो. बघा काल्याच्या कीर्तनामध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे. फरक एवढाच आहे की सत्कर्म करत चला. महाशिवरात्रीसारखं
पवित्र व्रत करत धारण करत चला. कारण महाराजांनी सांगितलं आहे की 24 महाशिवरात्री असतात, साहजिकच आहे. आणि आपल्याला एक दिवस भगवान शिवजीच्या पावन पवित्र दरबारामध्ये भगवान शिवजीच्या चरणावर लीन व्हायचं आहे. हे विधीचं विधान आहे. तत्वत आपण भगवान शिवजीची साधना करत जा, वारकरी संप्रदायाची पूजा अर्चा करत जा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, हरिपाठ आपण करत जा. वर्षातून एकदा आषाढी पंढरीची वारी आपण केली पाहिजे आणि सत्संग आपण केला पाहिजे. कीर्तनामध्ये आलं पाहिजे, प्रवचनात आलं पाहिजे, कथेत आलं पाहिजे. तसंच विनंती करेल मी तुम्हाला आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या चिखली तालुक्यात नंबर 1 संस्थान आहे मौनी बाबा संस्थान. किती मोठं संस्थान आहे, खूप मोठं संस्थान आहे. आपल्याला माहीत आहे पंचक्रोशीतून भाविक भक्त दर पौर्णिमेला मौनी बाबांच्या दरबारात दर्शनं करता येतात. आपणही आलं पाहिजे. अंधेरा महादेव महिला भजनी मंडळ आहे या भागात, मला माहीत आहे. तिथं येऊन प्रॅक्टिस करा, भजनाची प्रॅक्टिस करा, पावल्याची प्रॅक्टिस करा. बाबाच्या चरणावर सेवाही होईल आणि तुमची स्वतःची तयारीसुद्धा होईल. तुमचं काही चुकत असेल तर आमचे मुलं आहेत, मी जर हजर असलो तर मीही मार्गदर्शन त्या ठिकाणी करतो. देवाच्या दारामध्ये लाजायचं नसतं. त्या ठिकाणी मन मोकळ्या मनाने समर्पण आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं मौनी बाबाची दर पौर्णिमा असते, त्या पौर्णिमेला सुद्धा सगळ्यांनी आलं पाहिजे. जन्मोत्सव असतो, पुण्यतिथी उत्सव असतो, त्या दिंडीमध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे. कारण सगळ्यांना माहीत आहे की आपण भजनी साहित्य वाटप करतो. जास्तीत जास्त संख्या असेल तर टाळ मृदंग देतो, जास्तीत जास्त संख्या असेल तर विणा देतो, टाळ देतो, मृदंग देतो आणि कमी संख्या असेल तर संस्थांच्या माध्यमातून भेटवस्तूसुद्धा आपण देतो. पण तसं बिन हातानं बिना काही घेतल्याचं रिकामं कोणाला वापस पाठवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि बाबाच्या चरणावर तुमची सेवा समर्पण करण्यासाठी येत जा. येता मते येता अवकाश संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज मौनी बाबा अंधेरा महादेव भगवंत यांच्या चरणी समर्पित करतो. चुकीचं वाटत असेल, बुद्धीचे दोष घेण्यासारखं वाटत असेल, संपूर्ण गजानन महाराजांचं. विठाला जय जय विठ्ठल. जय